तुम्ही ऐकताय रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. चला घेऊ आपल्याच मनाचा शोध मानसतज्ञ कालिदास पाटील यांच्या सोबत. रेडिओ शुगरचा विशेष कार्यक्रम मनाच्या तळाशी. मंडळी नमस्कार. कोणत्याही प्रसंगी ओवीच्या तोंडून नाही असा शब्दच येत नाही. प्रत्येक गोष्टीत येस आय कॅन डू इट हेच वाक्य तिच्या ओठात असतं. का माहीत नाही, पण प्रत्येक गोष्ट तिला सुंदरच दिसते. एवढंच काय, अहो न आवडणारी तिखट मीठ नसलेली भाजीसुद्धा चवीने खाणारी मुलगी म्हणजे ओवी. आत बाहेर असं वेगळं काहीच न दाखविता सतत पॉझिटिव्ह राहण्याचा पेशन्स तिला कुठून येतो देव जाणे. शालेय अभ्यासातील चौकटीबाहेर नेहमी हरणाऱ्या तिच्या मैत्रिणी शरयू, आर्या, प्राची या मैत्रिणींचं हे तिच्याविषयीचं मुक्त गप्पाष्टक रंगलं होतं. मंडळी, काही माणसं नेहमी आनंदात असतात. कोणताही प्रश्न न वैतागता चुटकीसरशी सहजपणे सोडवतात. त्याचं कारण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती असते. जसा कठीण प्रसंग असो की न आवडणारी एखादी व्यक्ती, प्रत्येक गोष्टीचा ते प्रथम मनमोकळेपणाने स्वीकार करतात. चॅलेंज म्हणून स्वीकारलेली गोष्ट त्यांना नेहमी संधी वाटते. यालाच आपण त्या व्यक्तीच्या अंगी असणारा सकारात्मक दृष्टिकोन असं म्हणूया. म्हटलं तर एखाद्या प्रसंगाकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे पाहण्याची, प्रतिसाद देण्याची आपली एक वृत्ती असते. रिमझिम पडणारा पाऊस पाहून एखाद्याला आनंद होईल, तर एखाद्याला पावसात भिजणं, चिखलात चालणं वैतागही वाटू शकतो. आपली मानसिक स्थिती आनंदी ठेवण्यात दृष्टिकोनाचा मोठा वाटा असतो. मंडळी, आपला स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या भावनांची, विचारांची दिशा ठरवत असतो आणि तोच आपणाला हाती घेतलेलं कोणतंही काम करण्याची प्रेरणाही देतो. कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, पेला अर्धा भरला आहे असं म्हणायचं की पेला अर्धा सरला आहे असं म्हणायचं. तुम्ही सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. याप्रमाणे मंडळी, आपण जसं आपल्याकडे पाहू तसं आपणाला जग दिसतं. आशावादी विचार करणारी माणसं कोणतेही आव्हान पेलताना प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करतात. इतर लोकही आपल्यासोबत राहतील, मदत करतील असा विचार करून खचून न जाता सकारात्मक स्वप्न पाहतात. पण याउलट नकारात्मक विचारसरणीची माणसं मात्र स्वतःलाच नेहमी छळत राहतात, कुडत राहतात. आपण कमजोर म्हणून नेहमीच हारण्याचंच स्वप्न पाहतात. अर्थात आपण जसं स्वप्न पाहतो तसंच यशही मिळतं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मंडळी, मनात सतत नकार घंटा वाजवणाऱ्या या पार्श्वसंगीतातून बाहेर पडता येईल का हो? सदैव हसतमुख राहणारं, सुदृढ वातावरणात स्वतःला खुश करणारं जग निर्माण करणं हे आपल्याच हातात आहे. येस, व्हाय नॉट असं म्हणून जगात बदलता येत नाही असं काहीच नाही. म्हणूनच सकाळी उठल्यापासून आनंदाचं स्वप्न पाहूया, सकारात्मक मानसिकता ठेवूया. नाहीच जमणार असं म्हणून काहीच न करण्यापेक्षा मी करून पाहतो, जमले तर फारच छान असं म्हणणं म्हणजेच आपला दृष्टिकोन बदलणं. नन्नाचा पाडा वाचण्यापेक्षा व्हाय नॉट असं म्हणून कामाला लागणं म्हणजे आपल्या निगेटिव्ह दृष्टिकोनापासून पॉझिटिव्ह दृष्टिकोनाकडे जाण्याच्या प्रवासाला सुरुवात करणं. आपल्या सकारात्मक विचाराची सुरुवात आज किंबहुना आत्ताच करूया. मग बघा, तुम्हाला आपल्या शेजारील माणसंसुद्धा बदललेली दिसतील, अगदी आपणाला हवी तशी. मंडळी, आपलं जगणं आनंदी करणारा सकारात्मक दृष्टिकोन जोपासायचा असेल तर मात्र आपण जरा आपणाला हव्या त्या गोष्टीसाठी वाट पाहण्याची तयारी ठेवूया, म्हणजेच पेशन्स वाढवूया. सकारात्मक दृष्टी घेऊन जगणारी माणसं कडवट नसतात. आपल्या चेहऱ्यावर अकारण मुखवटे चढवत नाहीत, तर ती जशी असतात तशीच दिसतात. येण्या जाणाऱ्यांवर हा वाईट, हा असा, तो तसा, बावळट, मूर्ख, शहाणा, दीड शहाणा अशा फुल्या मारत नाहीत. त्यांना जसा माणसातला देव माणूस शोधता येतो तसा आपणही प्रत्येक लहान सहान गोष्टीत आपला आनंद शोधूया. सतत आनंदी राहणाऱ्या आणि प्रत्येकाला हसवणाऱ्या माणसांचा शोध घेऊया. कदाचित हा सतत उत्साहाने भरलेला माणूस आपल्या स्वतःतच सापडेल. आपण जसे आहोत तसेच प्रेझेंट होऊया. आणि हो, लक्षात ठेवूया, कोणतंही संकट कायमस्वरूपी नसतंच मुळी.
तो त्या परिस्थितीतील अपघात असू शकतो. म्हणूनच येणाऱ्या नव्या संकटाला उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहूया. मनाच्या तळाशी सादर करते मानसतज्ञ कालिदास पाटील. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.